हरिओम. भगवद्गीता बोध. अध्याय 15वा. पुरुषोत्तम योग. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 15. श्लोक क्रमांक 16. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरः च अक्षरः एव च. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थः अक्षरः उच्यते. या विश्वात क्षर आणि अक्षर असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. सर्व भूतमात्रांना क्षर आणि त्यांच्यातील गुप्तस्थानी असलेल्याला अक्षर असे म्हटले जाते. सजीव किंवा निर्जीव, चल किंवा अचल अशा सर्वच ठिकाणी दोन प्रकारचे पुरुष असतात. एक म्हणजे क्षर, नष्ट होणारा, मृत होणारा, विनाशी असा पुरुष, यालाच आपण देह म्हणतो. दुसरा पुरुष या क्षरामध्ये असतो. तो अक्षर, अविनाशी, सदा सर्वदा असणारा असा असतो. हा अक्षर क्षरामधून दूर गेला की क्षर नष्ट होते, देह पतन होते, देह मृत होतो, किंवा देहाचे आयुर्मान संपले की अक्षर त्यामधून बाहेर जातो. यालाच आपण औषात्मा असे म्हणतो. कूटस्थ म्हणजे ज्याच्यात पदार्थ कुटायला घालायचा ते, किंवा ज्यावर पदार्थ घाव घालायला ठेवायचा ते. याचा अर्थ असा आहे की खलबत्त्यात जे जे पदार्थ घालावे त्याचे चूर्ण होते, परंतु खलबत्ता जसा होता तसाच अपरिणामित राहतो. ऐरणीचे घाव कितीही पडले तरी कूटस्थ तसेच राहते. घाव घातलेल्या पदार्थाचा आकार बदलतो. क्षर चूर्ण होते, अक्षर तसेच राहते. जीवात्मा देहात कूट म्हणजे गुप्त स्थानी असतो असे म्हटले आहे, कारण तो अदृश्य असतो. देहाची चिरफाड केली तरीही तो सापडत नाही. तो सर्व देहात सळसळत असतो, तरीही तो अंतःकरणात असतो असे भगवंत श्रींनी श्लोक क्रमांक 15 मध्ये सांगितले आहे. तो भावभक्तीने जाणावा लागतो, त्याची अनुभूती घ्यावी लागते. गीतेत अनेक वेळा औषात्मा आणि जीवात्मा यात भेद केलेला नाही. श्लोक क्रमांक 17. उत्तमः पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदाहृत. इहलोकत्रयम् आविश्य बिभर्ति अव्ययः ईश्वरः. याहून उत्तम पुरुष निराळाच आहे. तो परमात्मा म्हणून ओळखला जातो. हा अविनाशी ईश्वर त्रैलोक्यामध्ये व्याप्त राहून भरणपोषण करतो. या श्लोकाचा मागील 16व्या श्लोकाशी संबंध आहे. येथे भगवंत श्री सांगतात की तेथे जे क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष सांगितले त्याहून उत्तम पुरुष निराळाच आहे. तो उत्तम पुरुष ह्या दोन पुरुषांहून त्यांच्या अतीत आहे. तो परमात्मा म्हणून ओळखला जातो. देह आणि त्याला धारण करणारा औषात्मा याहून विश्वनियंता परमात्मा वेगळा आहे. विश्वाचे भरण पोषण परमात्मा करतो. तराजूला दोन पारडी असतात, परंतु त्यांच्यावर काटा असतो, तो महत्त्वाचा असतो. तोच त्या दोन पारड्यांना नियंत्रित करतो. केवळ दोन पारड्याने भागत नाही, त्यांचे संतुलन दाखवणारा करणारा तिसराच तो काटा असतो. देह आणि औषात्मा यांच्याहून परमात्मा शास्ता नियंता निराळाच आहे. येथे म्हटले आहे की हा अविनाशी ईश्वर त्रैलोक्यामध्ये व्याप्त राहून भरण पोषण करतो. अविनाशी आणि ईश्वर असे दोन शब्द वापरले आहेत. याचे कारण ईश्वर भरण पोषण करत असताना स्वतः अबाधित राहतो, अविनाशी राहतो. हे समजावे म्हणून अविनाशी आणि ईश्वर असे मुद्दाम दोन शब्द वापरले आहेत. समजा आपण गरजूंना भात वाढत आहोत. भांड्यातील पातेल्यातील भात संपला की आपण भात वाढणे थांबवू. परमात्म्याचे तसे होत नाही. त्याचे भरण पोषण अक्षय चालू असते आणि ते कधीही संपत नाही.
परमात्मा सदा भरलेला जसा होता तसा, जसा आहे तसा आहे. तो रीता होत नाही. त्याने येथे वस्तुजगत असे काही निर्माण करून ठेवले आहे की वस्तू एकातून दुसऱ्यात बदलत असतात. वस्तू कधीही नष्ट होत नाहीत. हरिओम.